नमस्कार तुळ राशीच्या प्रिय मित्रांनो, जरा थांबा, एक खोल श्वास घ्या आणि पूर्ण एकाग्रतेने माझं बोलणं ऐका. कारण आज मी तुम्हाला जो संदेश देणार आहे ते फक्त एक साधे राशी भविष्य नाही, तर तो एक असा संकेत आहे जो थेट तुमच्या ऊर्जेशी, तुमच्या निर्णयांशी आणि तुमच्या येणाऱ्या काळाशी जोडलेला आहे. कधी कधी ब्रह्मांड आपल्याला कोणताही आवाज न करता शांतपणे संकेत देत असते. पण प्रश्न असा आहे की आपण ते संकेत ओळखू शकतो का? आजचा काळ तुमच्यासाठी अगदी तसेच एक वळण घेऊन आला आहे. असं म्हटलं जाते की नवदेवींच्या कृपेने एक विशेष ऊर्जेचा प्रवाह सुरू झाला आहे आणि आज रात्री सुमारे 11 वाजल्यानंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडू शकतं जे तुम्हाला आतून हादरवून टाकेल, विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित तुमची दिशा बदलून टाकेल. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही जे जाणून घेणार आहात ते तुमच्या येणाऱ्या 10 दिवसांची चित्रच बदलू शकते. होय मित्रांनो, येणारे 10 दिवस अगदी सामान्य नाहीत. हा तो काळ आहे ज्यावेळी तुमचा प्रत्येक विचार, प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्याची पायाभरणी करेल. ज्योतिषीय संकेत सांगतात की या काळात राहू आणि मंगळाची ऊर्जा एकत्र सक्रिय होत आहे आणि जेव्हा या दोन शक्ती एकत्र येतात तेव्हा आयुष्यात हलचल होणं निश्चित मानलं जातं. अशा वेळी माणसाचे निर्णय जलद होतात, भावना उफाळून येतात आणि अनेकदा आपण विचार न करता असे काही पाऊल उचलतो ज्याचा परिणाम खूप दूरपर्यंत होतो. म्हणूनच तुम्हाला खूप जास्त सावध राहण्याची गरज आहे, विशेषतः लोकांबाबत. कारण प्रत्येक हसरा चेहरा तुमच्यासाठी शुभ असेलच असं नाही. कधी कधी आपल्या छोट्या छोट्या आनंदांमुळे इतरांच्या मनात मत्सर निर्माण होतो आणि तीच नकारात्मक ऊर्जा हळूहळू आपल्या आयुष्यात प्रवेश करू लागते. म्हणून या दिवसात तुमच्या आनंदांना, तुमच्या योजना आणि तुमच्या प्रगतीला थोडंसं गुप्त ठेवणं हेच शहाणपण ठरेल. पण इथेच गोष्ट संपत नाही, कारण याच काळात एक मोठा सकारात्मक बदलही तुमच्याकडे येत आहे. चैत्र नवरात्रीचा पवित्र काळ सुरू झाला आहे आणि हा काही साधा काळ नसतो. हा तो काळ असतो जेव्हा देवी शक्ती पृथ्वीवर आपली विशेष कृपा वर्षावते आणि जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात देवीची कृपा सक्रिय होते तेव्हा समजून घ्या की जुन्या अडथळ्यांचा हळूहळू अंत होऊ लागतो. अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात आणि बंद झालेले मार्ग उघडू लागतात. कदाचित ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात तो आता तुमच्याकडे येत असेल. अचानक कामात यश मिळणे, कुटुंबात शांतता येणे किंवा आर्थिक स्थितीत सुधारणा होणे हे सर्व संकेत असू शकतात की देवाची कृपा तुमच्यावर झाली आहे. पण हा काळ फक्त वरदान नाही, ही एक परीक्षा देखील आहे. कारण नवरात्रीचे दिवस आध्यात्मिक दृष्ट्या खूप संवेदनशील असतात. असं मानलं जातं की देवी शक्ती आपल्या भक्तांची परीक्षा घेते, कधी एखाद्या गरजू व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या निष्पाप मुलीच्या रूपात, तर कधी एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या रूपात. म्हणून या दिवसात जर तुमच्या दारात कोणी मदतीसाठी आलं तर त्याला कधीही नकार देऊ नका. शक्य तितकी मदत जरूर करा, कारण कदाचित तो फक्त एक माणूस नसून एक परीक्षा असू शकते. आणि लक्षात ठेवा, या दिवसात कोणत्याही जीवाला त्रास देणे तुमची ऊर्जा कमकुवत करू शकते. तो गाय असो, कुत्रा असो किंवा एखादा छोटासा जीव, प्रत्येकावर दया ठेवणे तुमचं भाग्य अधिक मजबूत करते. आता लक्षपूर्वक ऐका, कारण पुढच्या काही क्षणात मी तुम्हाला त्या 10 संकेतांबद्दल सांगणार आहे जे येणाऱ्या या 10 दिवसांत तुमच्या आयुष्यात दिसू शकतात. हे संकेत सामान्य नसतील, तर ते थेट तुमच्या कर्माशी, तुमच्या ऊर्जेशी आणि देवीच्या कृपेशी जोडलेले असतील. पण त्याआधी आपल्या मनात एक गोष्ट ठाम बसवा, हा काळ तुम्हाला उंचावर नेऊ शकतो किंवा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मागेही ढकलू शकते. म्हणून सावध रहा, शांत रहा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला, कारण येणारे हे 10 दिवस तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारे आहेत. आता तयार व्हा त्या रहस्यमय संकेतांना जाणून घेण्यासाठी. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हायप करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय मा अंबे, जय मा काली. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
ज्योतिषीय मान्यतांनुसार जेव्हा राहू आणि मंगळाची ऊर्जा एकत्र सक्रिय होते तेव्हा ती फक्त एक ग्रहस्थिती नसते, तर ती एक मानसिक परीक्षा असते. हा असा काळ असतो जिथे तुमचे निर्णय, तुमची विचारसरणी आणि तुमचं आजूबाजूचं वातावरण मिळून तुमची दिशा ठरवते. म्हणून अशा काळात सर्वात जास्त गरज असते ती सतर्कतेची, जागरूकतेची आणि आत्मनियंत्रणाची. आणि जेव्हा याच काळात नवरात्रीसारखा पवित्र सण येतो तेव्हा समजून घ्या की ऊर्जा अनेक पटींनी वाढलेली असते. एकीकडे राहुंगळाची उलथापालथ आणि दुसरीकडे माता राणीची दिव्य कृपा, म्हणजे आतूनही संघर्ष आणि बाहेरूनही संकेत. म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवसात माणसाने फक्त आपल्या निर्णयांवरच नाही तर आपल्या विचारांवर, शब्दांवर आणि कर्मांवरही लक्ष दिलं पाहिजे. कारण ह्याच तीन गोष्टी या काळात तुमची सर्वात मोठी ताकदही बनू शकतात आणि सर्वात मोठी कमजोरीही. म्हणून पुढे मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त ऐकू नका, ते अनुभवा, समजा आणि आपल्या जीवनाशी जोडून पहा. आता एक क्षणासाठी आपल्या मागील काही वर्षांची आठवण काढा. खरं सांगा, सगळं काही सोपं होतं का? की असे अनेक वळण आले जिथे तुम्हाला वाटलं की आता पुढे काहीच उरलेलं नाही? कधी आर्थिक अडचणी, कधी नात्यांमध्ये दुरावा, कधी आपल्या लोकांपासून अंतर आणि कधी विनाकारण चिंता. पण तरीही तुम्ही तुटलात नाही. प्रत्येक वेळी काही ना काही प्रकारे तुम्ही स्वतःला सावरत गेलात आणि हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कारण प्रत्येक कठीण काळाने तुम्हाला कमजोर नाही तर आतून अधिक मजबूत बनवलं आहे. कधी कधी आपण विचार करतो की हे सगळं का घडत आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. काही निर्णय आपण स्वतः घेतो, काही परिस्थिती वेळ घडवतो आणि काही प्रसंग आपल्या आजूबाजूचे लोक निर्माण करतात. हाच जीवनाचा खेळ आहे. पण इथेच एक खूप खोल गोष्ट लपलेली आहे. जर एक व्यक्ती चुकीच्या मार्गावर चालते तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. आणि जर एक व्यक्ती योग्य मार्ग निवडते तर तोच माणूस संपूर्ण घराची ऊर्जा बदलू शकतो. म्हणूनच तुमचे विचार आणि तुमची कर्मे फक्त तुमची नसतात, ती तुमच्या संपूर्ण वातावरणावर परिणाम करतात. आणि कदाचित म्हणूनच इतक्या अडचणींनंतरही तुम्ही आणि तुमचं कुटुंब आजही ठामपणे उभा आहात, पुढे चालत आहात. कारण कुठेतरी तुमच्यामध्ये ती सकारात्मक शक्ती अजूनही जिवंत आहे. आता लक्षपूर्वक ऐका, कारण आज रात्री सुमारे 11 वाजल्यानंतर एक असा काळ सुरू होणार आहे ज्याला काही लोक आव्हान मानत आहेत तर काही लोक त्याला एक मोठा बदल, एक टर्निंग पॉइंट म्हणत आहेत. ग्रहांची चाल संकेत देत आहे की राहू आणि मंगळाची ऊर्जा आता थेट परिणाम करू शकते आणि अशा वेळी आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला अचानक आश्चर्यचकित करतील. काही संधी अचानक समोर येऊ शकतात आणि काही सत्य अचानक उघड होऊ शकतात. म्हणून आता मी जे सांगणार आहे ते हलक्यात घेऊ नका, कारण या आहेत येणाऱ्या काळाच्या पहिल्या 4 चेतावण्या आणि या चेतावण्या तुम्हाला सावधही करू शकतात आणि वाचवूही शकतात. पहिली चेतावणी, आजच्या रात्रीनंतर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर असा प्रस्ताव ठेवू शकते जो ऐकायला स्वप्नासारखा वाटेल. पैसा, फायदा, झटपट यश, सगळं खूप सोपं वाटेल. पण हाच तो सापळा असतो जिथे सर्वात जास्त लोक अडकतात. म्हणून एक क्षण थांबा आणि आपल्या भूतकाळाची आठवण करा. जेव्हा वेळ खराब होती, खिसा रिकामा होता, तेव्हा तुमच्यासोबत कोण उभं होतं आणि आता अचानक कोण संधी घेऊन तुमच्याकडे येत आहे. समजून घ्या, प्रत्येक चमक सोने नसते. त्यामुळे आपल्या कष्टाची कमाई कोणत्याही लालसेने कुठेही गुंतवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. दुसरी चेतावणी, तुमच्या खूप जवळचा एखादा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्याचा खरा चेहरा समोर येऊ शकतो. कदाचित तो तुमच्या प्रगतीवर आनंदी नसेल किंवा तुमच्या पाठीमागे काही वेगळेच विचार करत असेल. लक्षात ठेवा, प्रत्येक हसरा चेहरा खरा नसतो. त्यामुळे या दिवसात आपल्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाशी शेअर करू नका, कारण कधी कधी गुपितच चांगलं असतं. तिसरी चेतावणी, येणाऱ्या काही दिवसात तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता,
हलकी घबराट जाणवू शकते. रात्री झोपेत खंड पडणे, अचानक खूप विचार येणे किंवा विनाकारण भीती वाटणे हे सर्व संकेत आहेत की तुमची ऊर्जा आतून बदल अनुभवत आहे. अशा वेळी घाबरायचं नाही, तर स्वतःला सावरायचं आहे. खोल श्वास घ्या, स्वतःला शांत ठेवा आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा, कारण ह्याच गोष्टी तुम्हाला संतुलनात ठेवतील. चौथी आणि सर्वात महत्त्वाची चेतावणी, या दिवसात तुमची प्रतिमा, तुमचं नाव कोणाच्या तरी नजरेत येऊ शकते. कोणी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा तुम्हाला एखाद्या वादात ओढू शकतो. म्हणून आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, आपल्या वर्तनात संतुलन ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत घाईघाईत प्रतिक्रिया देऊ नका. कारण सत्य समोर येण्यासाठी वेळ लागतो, पण जेव्हा ते समोर येते तेव्हा सगळं स्पष्ट करून टाकते. आता हे तर फक्त सुरुवात आहे. पुढे मी तुम्हाला त्या संकेतांबद्दल सांगणार आहे जे दाखवतील की तुमच्या आयुष्यात आनंद कधी प्रवेश करणार आहे आणि तुम्ही हा काळ तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी कसा बनवू शकता. तयार राहा, कारण पुढचा भाग तुमच्या विचारांना आणखी खोलवर हादरवणारा आहे. आता लक्षपूर्वक ऐका, कारण मी जे सांगणार आहे ते या संपूर्ण काळातील सर्वात निर्णायक भाग आहे. पाचवी चेतावणी, येणाऱ्या दिवसात काही अशी कामे जी जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर होती ती अचानक मंदावू शकतात. तुम्हाला वाटेल की मेहनत पूर्ण ताकदीने होत आहे, पण परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीत. हाच तो क्षण असतो जिथे बहुतेक लोक हार मानतात. पण लक्षात ठेवा, मंद गती म्हणजे अडथळा नसतो, तर योग्य वेळेची वाट पाहणे असते. त्यामुळे जर कामात उशीर होत असेल तर त्याला तुमचा पराभव समजू नका, तर तो एक संकेत समजा की तुम्हाला अजून मजबूत व्हायचं आहे. सहावी चेतावणी, आता घराच्या वातावरणाबद्दल. या दिवसात छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वादात बदलू शकतात. विनाकारण वाद, गैरसमज आणि अहंकार नात्यांमध्ये भिंत उभी करू शकतात, विशेषतः पती-पत्नी, भाऊ-बहीण किंवा घरातील कोणत्याही जवळच्या व्यक्तीसोबत. म्हणून या काळात सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचं शांत राहणं. कधी कधी गप्प राहणे ही हार नसते, तर ती सर्वात मोठी शहाणपणाची गोष्ट असते आणि तीच कुटुंबाला तुटण्यापासून वाचवते. सातवी चेतावणी, ही चेतावणी थोडी खोल आहे आणि तुम्हाला आतून विचार करायला भाग पाडू शकते. या दिवसात एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी वरून खूप गोड वाटेल, खूप आपुलकी दाखवेल, पण तिचे हेतू पूर्णपणे स्पष्ट नसतील. ती तुमच्या कमकुवतपणांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या भावनांना वाचेल आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणून नवीन मैत्री, नवीन प्रस्ताव किंवा कोणतीही भेटवस्तू स्वीकारण्याआधी थोडा थांबा, विचार करा आणि मग निर्णय घ्या, कारण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागची सत्यता सारखी नसते. आतापर्यंतच्या गोष्टी ऐकून तुमच्या मनात थोडी भीती किंवा जडपणा आला असेल. पण इथेच या कथेतला सर्वात सुंदर भाग सुरू होतो. कारण जिथे चेतावण्या असतात तिथे संधीही जन्म घेतात. आणि आता मी तुम्हाला ते 3 संकेत सांगणार आहे जे दाखवतात की तुमच्या आयुष्यात आनंदाचाही प्रवेश होणार आहे. पहिला आनंद, ज्या आर्थिक ताणाचा तुम्ही खूप दिवसांपासून अनुभव घेत होता तो आता हळूहळू कमी होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, कामात नवी दिशा मिळू शकते किंवा उत्पन्नाचे नवे मार्ग उघडू शकतात. आणि जसं पैशांची चिंता कमी होते तसंच मनात नवा आत्मविश्वास जन्म घेतो. दुसरा आनंद, जे लोक तुम्हाला समजू शकले नाहीत किंवा तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक आता हळूहळू आपली विचारसरणी बदलताना दिसतील. तुमचे धैर्य, तुमची प्रामाणिकता आणि तुमचा शांत स्वभाव हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. आणि हाच गुण काळानुसार तुम्हाला सन्मान मिळवून देईल. तिसरा आणि सर्वात खास आनंद, तुमचं एखादं जुनं स्वप्न, एक जुनी इच्छा जी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडलेली होती, ती आता हळूहळू वास्तवाच्या दिशेने पुढे जाऊ शकते. हे स्वप्न घराशी संबंधित असू शकते, कुटुंबाशी, करिअरशी किंवा तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या ध्येयाशी. आणि जेव्हा वेळ साथ देतो तेव्हा अशा संधीही मिळतात ज्यांचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. पण हे सगळं तेव्हाच शक्य होईल
जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेत ठेवता. म्हणून येणाऱ्या दिवसात एक छोटा नियम अवलंबा. संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळू लागतो तेव्हा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. कोणताही मोठा मंत्र नाही, कोणतीही गुंतागुंतीची पद्धत नाही, फक्त प्रामाणिक भावना आणि सकारात्मक विचार. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. विश्वास ठेवा, ही छोटी सवय तुमचं मन स्थिर करेल आणि तुमच्या आसपास सकारात्मक ऊर्जेचं एक वलय तयार करेल. जर तुम्ही इथपर्यंत हा संदेश लक्षपूर्वक ऐकला असेल तर तो इथेच सोडून जाऊ नका. कदाचित हा संदेश इतर कोणासाठी अधिक महत्त्वाचा असू शकतो. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांच्यासाठी तुम्ही मनापासून चांगला विचार करता. कारण सकारात्मक विचार आणि चांगले कर्म नेहमी आयुष्याला अधिक चांगल्या दिशेने नेतात. ईश्वर करो की तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि सुरक्षितता नेहमी कायम राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.